गेल्या 3 गाळप हंगामापासून पूर्णपणे बंद असलेला शिरूर तालुक्यातील रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखाना अखेर पुन्हा सुरू होण्याच्या आशा पल्लवित झाल्यात। या बंद कारखान्यामुळे हजारो शेतकरी आणि कामगारांच्या संसारावर संकट ओढवलं होतं, पण आता खुद्द राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवारांनी यात लक्ष घातलंय। कारखाना लवकरात लवकर सुरू करण्यासाठी हालचालींना वेग आलाय। नेमकी काय घडामोड घडली आहे, मुंबईत बैठकीत काय ठरलंय, माऊली कटके यांच्या हातात आता कारखान्याची धुरा दिली जाणार आहे का, या सगळ्यांवर आपण बोलणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। पण त्याआधी एक आठवण, अजूनही तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर ते नक्की करा। नमस्कार, मी भाग्यश्री, आपण पाहताय बखर लाईव्ह। तर मंडळी, गेल्या 3 वर्षापासून घोडगंगा कारखाना बंद असल्यामुळे शिरूर तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, वाहतूकदार, लघु उद्योजक आणि या कारखान्याशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जोडलेली हजारो कुटुंब आर्थिक अडचणीत सापडली आहेत। हा कारखाना पुन्हा मार्गावर लावण्यासाठी सरकारकडून अर्थसहाय्य मिळणं अत्यंत गरजेचं आहे। याच पार्श्वभूमीवर मुंबईत एक महत्त्वाची उच्चस्तरीय बैठक पार पडली। राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत कारखान्याला पुनरुज्जीवन करण्याबाबत चर्चा झाली। कारखान्याला अर्थसहाय्य मिळावं म्हणून यापूर्वी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळाला कर्जाचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता, मात्र या प्रस्तावात काही तांत्रिक त्रुटी निघाल्यामुळे तो प्रस्ताव परत आला। आता या त्रुटी तातडीनं दूर करून सुधारित प्रस्ताव पुन्हा सादर करण्याचे कडक निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी संबंधित यंत्रणांना दिलेत। मुंबईत झालेल्या या बैठकीला राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, स्थानिक आमदार माऊली कटके, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉक्टर राजेश देशमुख, सहकार आयुक्त आणि निबंधक दीपक तावरे, साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते, तसंच राजेंद्र कोरेकर आणि रवी काळे यासारखे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। या बैठकीत सुनेत्रा पवारांनी स्पष्ट केलं की कारखाना सुरू करण्यासाठी लागणाऱ्या निधीची प्रक्रिया कुठल्याही दिरंगाईशिवाय वेगानं पूर्ण झाली पाहिजे। तसंच या प्रक्रियेत कोणतीही अडचण येऊ नये यासाठी संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि थेट कारखाना व्यवस्थापनाची एक संयुक्त बैठक तातडीनं बोलवण्याचे आदेशही त्यांनी दिलेत। मात्र मंडळी, या संपूर्ण प्रकरणाला एक रंजक आणि राजकीय किनारही आहे। मुंबईत झालेल्या या महत्त्वाच्या बैठकीला घोडगंगा कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष ऋषिराज पवार आणि माजी अध्यक्ष तथा माजी आमदार अशोक पवार, तसंच कारखाना व्यवस्थापनातील इतर कोणालाही निमंत्रितच करण्यात आलं नव्हतं। जेव्हा कारखान्याचे पदाधिकारी आणि अध्यक्ष कर्ज मंजुरीसाठी आणि कारखाना सुरू करण्यासाठी स्वतः सर्व स्तरावर प्रयत्न करतायत, त्याच वेळी त्यांच्या अनुपस्थितीत मुंबईत बैठक झाल्यामुळे शिरूर तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आलं। स्थानिकांमध्ये आणि राजकीय वर्तुळात यावर बरीच चर्चा रंगली। असं असलं तरी हा प्रस्ताव सरकारकडून यशस्वीपणे मंजूर करून घेण्यासाठी आणि प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी कारखाना व्यवस्थापनासोबत थेट बैठक घेण्याचे आदेश सुनेत्रा पवारांनी पुन्हा एकदा दिलेत। त्यामुळे लवकरच सर्वांना एकत्र आणून मार्ग काढला जाईल असं आता दिसतंय। या सर्व घडामोडींवर प्रतिक्रिया देताना माजी आमदार अशोक पवारांनी सांगितलं की या प्रश्नी मी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना भेटलो होतो आणि त्यांनी यापूर्वीच कारखाना सुरू करण्याबाबत सर्वतोपरी कारवाई करण्याची ग्वाहीही दिली होती। आजच्या या बैठकीला पार्श्वभूमी आपण पुन्हा एकदा त्यांना सकारात्मक भूमिकेतून भेटून कारखाना लवकरात लवकर कसा सुरू होईल यासाठी कटिबद्ध असल्याचं त्यांनी म्हटलंय। शिरूरच्या पट्ट्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हा कारखाना म्हणजे केवळ एक उद्योग नाही, तर त्यांच्या अर्थकारणाचा कणा आहे। त्यामुळे हा कारखाना पुन्हा एकदा सुरू होणार का आणि नेमका कधीपर्यंत सुरू होईल याकडे आता संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय। तर घोडगंगा सहकारी साखर कारखान्याच्या या पुनरुज्जीवनाबद्दल आणि सरकारच्या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं? शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतंय? कारखाना किती लवकर सुरू व्हायला हवा? खाली कमेंट करून नक्की सांगा। आणि एकूणच या सगळी घडामोड पाहताही तिथलं राजकारण आता कशा पद्धतीनं वेग घेतंय त्याबद्दल पण तुम्ही आम्हाला नक्की सांगा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।